नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या दापोलीच्या व्हिडिओमध्ये। सो आज मी आता दापोलीला आहे। दापोलीतले केळसकर नाका इकडच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आता दाखवणार आहे, तेही चालत। सो चला, हा जो खाली रोड गेलाय तो मच्छी मार्केटला रोड गेलाय आणि त्या साईडला सुद्धा दापोलीच्याच बरेच सारे ठिकाणं आहेत। आणि इकडे आता इतक्या गावठी वस्तू दिसतील ना, तर हे काटकाण आहेत, मेथी, हेच ते काटकाण। आता आपण सरळ केळसकर नाक्याला जाणार आहोत, पुढे चालत चालत चालत। इकडे खूप फ्रुट्स वाले बसलेले असतात या साईडला। आणि ही जी मिसळ आहे ना इथे, झक्कास मिसळ, इथे मला तर आवडते। किती जणांना आवडते त्यांनी कमेंट करून नक्की सांगा। हे पूर्ण फिश मार्केट आहे, केळसकर नाक्याला जाताना लागतं आपल्याला। इकडे आता पूर्ण गौरीशंकर ट्रॅव्हल्स, नंदाई ट्रॅव्हल्स, म्हणजे सगळ्या ट्रॅव्हल्स इकडे या साईडला उभ्या असतात। रात्री तर पूर्ण भरलेली असते ही जागा, आता सध्या नाही आहेत। हां, आम्ही याला अहमदाबादचे बोरं म्हणतो, हमदाबादचे बोरं। हे हमदाबादचे बोरं आहेत का असं म्हणतो। सो इकडून आता आपल्याला इथे ना हे लागतं, इथे एक रुग्णालय आहे। सो ते या साईडला आहे बघा, इथे हे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय दापोली हे इथे आहे। समोरून मस्तपैकी लालपरी येते। कुठली आहे बरं ही? बुरोंडीवरून आले। दापोली म्हटलं तर आहे तशी खूप मोठी सिटी, आणि फिरायला गेलो, तुम्हाला दाखवायला गेली तर खूप काय काय। पण सध्या मी आता तुम्हाला फक्त दापोली स्टँडपासून ते केळसकर नाक्यापर्यंतचा परिसर दाखवणार आहे आत्ताच्या ब्लॉगमध्ये, बिकॉज मी तिकडे चालत जाते। तिकडून मी जिथे जाईल तोही ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन। सध्या तुम्ही हेच बघा। नाक्याला जाताना इथे दिवाणी न्यायाधीश म्हणजे दंडाधिकारी वर्ग 1 दापोली यांचे न्यायालय इथे आहे। सतीदेवीचं मंदिर इथे आहे आणि इथे आमच्या बसेस उभ्या असतात। केळसकर नाका आलेला आहे आता जवळ। तुम्हाला आता मी गौरीशंकरचं आणि नंदाईचं म्हणजेच अश्विन ट्रॅव्हल्स दोघांचंही ऑफिस सुद्धा दाखवेल, जे केळसकर नाक्यालाच आहे। गाडी भाड्याने मिळेल, नंबर लक्षात ठेवा। पटकन नंबर लक्षात ठेवा, तुम्हाला गाडी तिथे भाड्याने मिळेल। रनिंग प्रमोशन, येस, रनिंग प्रमोशनच आहे। हे दापोली ज्यूस सेंटर आहे केळसकर नाक्याच्या बाजूला। कोणाला ज्यूस प्यायचं असेल तर इथे नक्की प्या, चांगलं असतं। आता तुम्हाला ऑफिस दाखवते। हे आहे गौरीशंकरचं ऑफिस, हे बघा, हे गौरीशंकरचं ऑफिस आहे। आणि इथे अश्विन ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे, गौरीशंकर। सो हे फायनल, हे बघा अश्विन ट्रॅव्हल्सचं हे ऑफिस, अश्विनी नंदाई टूर्स अँड ट्रॅव्हल्स। सो आपण फायनली पोहोचलेलो आहोत केळसकर नाक्याला। केळसकर नाक्याला आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप उत्तम असं स्मारक आहे। आणि इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे, हे वालं, हे आतमध्ये पूर्ण उद्यान आहे। केळसकर नाक्याला बऱ्याच लोकांच्या आठवणी आहेत, ज्यांच्या आहेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा। या साईडला लेफ्टला गेलो ना, इकडे लेफ्टला की दाभोळ आहे। आणि या साईडला हे बघा, या साईडला बाजारपेठ आहे, इकडे ऑटो स्टँड देखील आहे। आणि सगळ्यात फेमस ज्वेलर्स सैतवडेकर ज्वेलर्स, जे केळसकर नाक्याला आहे। आणि हेच ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक। आता केळसकर नाक्यापासून मी सरळ पुढे चालले। इकडे पुढे राधाकृष्ण मंदिर आणि सेतूची सगळी कामं होतात। माझं उत्पन्नाचा दाखला कधीचा पेंडिंग राहिलाय, अजून निघत नाहीये। पैसे दिलेत बरं का, मला नाही पटत हे पैसे देणं, पण कामच कोण करत नाही। इकडे पुढे जो रोड गेलाय तो मुरुड वगैरे या साईडला गेलेला आहे। आणि ही अशी आपला दापोलीचा केळसकर नाका होता बघा। मोठं असं जगन्नाथ गंगाराम पेडणेकरचं ज्वेलर्स आहे केळसकर नाक्याला। आता मला शोधायचंय कोकाटे ज्वेलर, कोकाटे
कोकाटे. दापोलीकर, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, स्पेशली आपला केळसकर नाका कसा वाटला, केळसकर नाक्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी मी दाखवल्या तुम्हाला. सो आपला हा केळसकर नाकाचा दापोलीचा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.